श्री स्वामी समर्थ. आप्त किंवा प्रेमळ मित्राचा देहांत झाल्यावरही मनाला शांती कशी मिळेल? खोलवर विचार केला तर वास्तविक सर्व स्त्री-पुरुष एका आगगाडीत बसलेले प्रवाशांसारखे आहेत. त्यांपैकी कोणी पहिल्या स्थानकावर उतरून निघून जातो तर कोणी अधिक दूरचा प्रवास करतो. गाडीतील एखादा प्रवासी जर अन्य कोणा प्रवाशाशी मोह-ममतेचे नाते जोडील आणि ती प्रिय व्यक्ती एखाद्या स्थानकावर उतरल्यावर रडू लागेल तर त्याचे असे वागणे अज्ञान मानावे लागेल. अगदी याचप्रमाणे परमधामाहून आलेल्या देहधारी आत्म्यांच्या देहत्यागानंतर शोक करणे हे सुद्धा वर दिलेल्या उदाहरणासारखेच आहे. पक्षी व परदेशी कोणाचे मित्र नसतात. आता आत्मा हा सुद्धा वास्तविक एक पक्षीच आहे जो यावेळी देहरूपी पिंजऱ्यात वा घरट्यात बसलेला आहे, किंवा आत्मा सुद्धा एक परदेशी आहे जो परमधामाहून या सृष्टीरूपी परक्या देशात वा धर्मशाळेत आला आहे. तेव्हा येथील कोणत्याही प्राणिमात्राशी असे मोहाचे नाते जोडणे की ज्यामुळे त्याच्या देहत्यागानंतर शोक व्हावा हे जणू असे आहे जसे या संसाररूपी धर्मशाळेला आपले घर मानणे किंवा उडणाऱ्या पक्ष्यावर किंवा फिरत्या परदेशी व्यक्तीवर प्रेम करणे. हे तर असे आहे जसे या जगाच्या क्षणभंगुरतेच्या व परिवर्तनशीलतेच्या तथा शरीराच्या नश्वरतेच्या अटळ नियमाला टाळण्याची व्यर्थ इच्छा करणे होय. येथे कोणाही माणसाच्या क्षणभराच्या जीवनाचा भरवसा नाही, म्हणून माणसाने लक्षात ठेवायला हवे की त्याने जपमाळ उलटी नव्हे सुलटी फिरवावी, अर्थात मृतकांची स्मरण्याऐवजी अमरनाथ शिव परमात्म्याच्या स्मृतीत स्थित राहण्याचा अभ्यास करावा. त्याने महातम अर्थात तमोगुणाची पराकाष्ठा मानून शोक करण्याऐवजी शांती करावी. माणसाने हा विचार करावयास हवा की हे जग तर 2-4 दिवसांचा मेळा आहे. मेळ्यातील साथींच्या संबंधाला अविनाशी मानणे म्हणजे मेळ्यात भाग न घेता शोक करण्याची व्यवस्था करणे होय. हे तर मन मलिन करणे होय किंवा मेळ्याचा विचका करणे होय. अशा प्रकारे दुःख व्यक्त करीत बसणारे लोक जे जाणत नाही की वास्तविक आपण सर्व परमात्म्याचे पुत्र आहोत, बाकी आपण या सृष्टीरूपी नाटकात काही काळासाठी भिन्न भिन्न भूमिका करण्याकरिता भिन्न भिन्न नावे व रूपे घेतली आहेत व नाती जोडली आहेत. खरे पाहता आपण सर्व एका विराट नाटकाचे नट आहोत आणि एके ठिकाणी आपली भूमिका संपल्यावर दुसरा देहरूपी वेष धारण करून अन्य ठिकाणी दुसरी भूमिका बजावण्यासाठी निघून जातो. ज्याला आपण पुत्र मानतो तोही पूर्वी दुसऱ्या एके ठिकाणी भिन्न नावरूपाने भूमिका बजावित होता आणि नंतर तेथे आपले काम योग्यरित्या करून तो तेथील वेष तेथेच टाकून आपल्या येथे नव्या वेशात नव्या नावरूपाने प्रकट झाला आणि आता जेव्हा आपल्या येथील त्याची भूमिका पूर्ण झाली तेव्हा तो अन्य ठिकाणी अन्य नावरूपाने निराळी भूमिका बजाविण्यास निघून गेला. त्याची आपल्याबरोबर ना अविनाशी भूमिका होती ना आपल्याशी कोणता अविनाशी संबंध होता, कारण ज्या शरीराच्या आधारे त्याचा संबंध व भूमिका होती ते शरीरच अविनाशी वस्तू नव्हती, म्हणून त्याचा देहांत झाल्यावर विव्हळ व्याकुळ होण्याचे काही कारणच नाही. तो प्राणी पूर्वीसुद्धा आपल्या येथे कोठून तरी आला होता. तो अनादी काळापासून काही आपल्या येथे नव्हता तेव्हा जो आला होता आता तो निघून गेला. येथे येणे जाणे तर चालूच राहते. आपणही जाणलेच आहे की आपलीही सदैव हीच भूमिका असणार नाही, म्हणून शोक करण्याऐवजी शिव परमात्म्याचे स्मरण करावे.